नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानं पियदस्सी धम्मदायात, धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रति मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मी मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून आज संत सेवालाल महाराज यांचा जयंती दिवसही आहे आणि सोबतच पॅन्थर नामदेव ढसाळ यांचाही जयंती दिवस आहे। संत सेवालाल महाराज जे बंजारा समाजाचे जे समाज सुधारक म्हणून संत आणि नाही लागत त्यांचा अंत असं म्हटलं जातं। संत सेवालाल महाराजांनी त्यांचा एक दोहा आहे, तम सोता आपने जीवने दिवा लगा सको छे, कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत, कोई केनी कमी छेनी, सोतार ओळख सोता करली जो, भजनेम वेळ घालपेक्षा करणी करेर सिको, मारी सिकवडी पर ध्यान दिजो, जानजो छांजो पचच मांजो। आता याच्यामध्ये तम सोता आपने जीवनेम दिवा लगा सको छो ही बंजारा बोली भाषा आहे। तम सोता आपने जीवनेम दिवा लगा सको छो याचा अर्थ असा होते की तुम्ही स्वतः तुमच्या जीवनामध्ये स्वतःचा दिवा बना, म्हणजे दीपक बना। जसं भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, अत्त दीप भव किंवा अत्त ही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, म्हणजे स्वतःचा नाथ व्हा किंवा स्वयंप्रकाशित व्हा, अत्त दीप भव, जे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे तेच संत सेवालाल महाराज यांनी बंजारा बोली भाषेमधून सांगितलेलं आहे। कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत, म्हणजे कोणाला भजू नको आणि कोणाला पूजू नको, आणि त्याच्यामध्ये फालतू वेळ घालू नको, आणि स्वतःची ओळख तू स्वतःच करून घे। फक्त स्वतःची ओळख स्वतःला करून घे, फक्त तू स्वतःच्या अंतर्मनात झाक, म्हणजे अंतर्मुखी सदा सुखी असं म्हटलं जातं। तर तू स्वतःची ओळख स्वतःच कर किंवा स्वतःलाच तू जाणून घे। करणी करेर सिको, म्हणजे असे कर्म कर, मारी शिकवडी पर ध्यान दिजो, शिकवडी म्हणजे काय होते, माझी शिकवणीवर लक्ष दे। जानजो छांजो पचच मांजो, जानजो म्हणजे पहिले जाणून घे, छांजो म्हणजे छाननी कर, तर्क लाव, आणि पचच मांजो म्हणजे तेव्हाच तू ते स्वीकार कर। तर भगवान बुद्धाने हे कालाम सुत्तामधलं जे तथागत भगवान बुद्धांचा जो जगातला स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून कालाम, जे केसपुत्त नगरीतले राहतात त्या कालाम, जे शिकारीवर जगणारे लोक असतात त्या कालाम लोकांना केलेला उपदेश म्हणजे कालाम सुत्ताचा उपदेश, तथागत भगवान बुद्धांचा अत्यंत महत्वाचा सुत्ता आहे कालाम सुत्त। तर या कालाम सुत्ताचाच हा उपदेश बंजारा बोली भाषेमध्ये संत सेवालाल महाराजांनी मानलेला आहे।
तर ह्या अत्तही अत्तनो नातो किंवा संत तुकाराम महाराजांचंही तेच वचन आहे, सत्य असत्याशी मन करा ग्वाही, मानियेले नाही बहुमता. म्हणजे सत्य काय आणि असत्य काय हे ओळखा, किंवा बुद्धाच्या भाषेमध्ये जानो बाद में मानो. कोणतीही गोष्ट आंधळेपणानं ग्रंथात लिहिलेली आहे, धर्मग्रंथात लिहिलेली आहे, परंपरेनं चालत आलेली आहे, रूढीनं चालत आलेली आहे, सांगणारा व्यक्ती खूप चांगला सांगतो किंवा खूप लोक त्याचा समर्थन करतात किंवा ते खूप लोक त्याला दुजोरा देतात, तर म्हणून ती गोष्ट स्वीकारायची नाही. कोणतीही गोष्ट भगवान बुद्ध म्हणतात स्वीकारण्यापूर्वी एकतर ती म्हणजे तर्कवादी असली, तर्कसंगत असली पाहिजे, न्यायसंगत असली पाहिजे, बुद्धिसंगत असली पाहिजे, आणि कोणतीही गोष्ट स्वीकारत असताना ती विवेकवादावर, बुद्धिप्रामाण्यवादावर, तर्कावर, ते विज्ञानाशी सुसंगत असावी. आणि इतकंच नाही तर ती सर्वांच्या हिताची आणि सुखाची असावी. जी गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये हित आणि सुख माणसाचं लपलेलं असेल ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे, अन्यथा ती नाकारली पाहिजे. तर हा भगवान बुद्धांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे कालाम सुत्ताचाच उपदेश बंजारा बोली भाषेमध्ये सेवालाल महाराजांनी दिलेला आहे. तर आज नामदेव ढसाळ जे पॅन्थर म्हणून ज्यांची गोलफिटा ही कविता आहे, नामदेव ढसाळ हे महान असे कवी आहे, आंबेडकरी कवी आणि साहित्यिक आहे, लेखक आहे. तर आज नामदेव ढसाळ यांची जयंती आहे. नामदेव ढसाळांचं अनेक कविता आणि अनेक पुस्तकं आपण वाचली पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की महाकवी वामनदादा कर्डक असेल किंवा उत्तम मुळे सारखे कवी किंवा राजानंद गडपायले सारखे कवी किंवा केतन पिंपळापुरे सारखे महान कवी आपल्या आंबेडकरी कवी होऊन गेलेले आहे. सध्याच्या घडीला सुद्धा काही दोन कवीची नावं घेण्यायोग्य आहे, ते म्हणजे संदेश कर्डक आणि गोपाल गंगावणे. हे सध्याच्या घडीला चांगले कवी आहे आंबेडकर कवी म्हणून, संदेश कर्डक आणि गोपाल गंगावणे यांच्या कविता तुम्ही नक्कीच वाचा. तर आज नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी हा विषय सांगणार नाही. आज आपण पवनी हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, पवनीचा प्राचीन जो इतिहास आहे पवनी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आणि 15 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला काही लोकांनी बाबासाहेबांना असं विचारलं की आपण नागपूर हे ठिकाण धम्म दीक्षेकरिता, बौद्ध धम्माच्या दीक्षेकरिता का निवडण्यात आलं. तर या प्रश्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे आपल्या वर्ध्यापर्यंत, भंडारा गोंदियापर्यंत, म्हणजे नागपूर हा संपूर्ण जम्बूद्वीप भारत नागवंशी नाग शासनाचा होता. नाग शासन म्हणजेच खऱ्या अर्थानं बुद्ध शासन आहे. नाग शासन या नाग लोकांनीच सर्वप्रथम बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. नाग लोकांनीच सर्वप्रथम बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केलेला होता. सातवाहन आणि वाकाटक हे नागराजेच होते. तर नाग म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीप भारतच हा नाग शासन करती लोकांचं राज्य होतं आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्येच हे नागवंशी लोक बुद्धिस्ट होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 ला तेच उत्तर दिलं की नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर या नाग लोकांचा परिसर होता. बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956च्या नागपूरच्या भाषणात असं म्हणतात की अगस्त मुनी नावाच्या एका मुनीने एक नाग मनुष्य वाचवला. म्हणजे खांडव वनामध्ये नाग लोकांना जाळल्याचे दाखले मिळतात असे बाबासाहेबांचे वाक्य आहे. त्यातील अगस्ती नावाच्या एका मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, म्हणजे तो तक्षक नाग होता. त्याचेच आपण नागवंशी लोक आहो. आणि म्हणून या विदर्भाला नाग विदर्भ असं म्हटलं तरी चालते. नाग विदर्भ हा सुद्धा नाग लोकांनी, नागराजे लोकांनी भरलेला होता. तर नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर हा नागवंशी लोकांचा परिसर आहे.
तर हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. मी पवनीचा इतिहास यापूर्वी घेतला होता, तो परंतु तो संक्षिप्त होता. आपण विस्तृत प्रमाणामध्ये पवनी, ज्याप्रमाणे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला आहे, त्याचप्रमाणे पवनी सुद्धा हे एक प्राचीन बौद्ध स्थळ होतं आणि तेही नाग विदर्भातील बौद्ध स्थळ होतं. अत्यंत महत्वाचं स्थळ होतं पवनी, भंडारा जिल्ह्यामधली विदर्भामध्ये खास करून. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उल्लेखित केलेलं आहे नागपूरच्या भाषणामध्ये की नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा नागवंशी लोकांनी, नागराजी लोकांची शासन होतं. तर आपण नागपूरला जर बघितलं तर नागपूरच्या बाजूला आपल्याला नागार्जुन टेकडी आहे किंवा नागपूर हे जे शहरच आहे हे नाग नदीच्या तीरावर वसलेलं शहर आहे. किंवा नागपूरलाच लागून असलेलं नागरधन असेल तिथे, किंवा मनसर असेल, किंवा संघाराम टेक असेल. तर या नाग विदर्भामध्ये नागपूर आहे किंवा नागरधन आहे, किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरा, इथे नाग हा शब्द आहे. नागरा प्राचीन बौद्ध आहे, विद्यापीठच होतं तेही. किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देवटेक पाचर नागभीड असेल, किंवा नागपाडा असेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागेपल्ली असेल, किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा नागठाणा, नागझरी, नागटेकडी किंवा नागपठार हे देवळी तालुक्यामध्ये नाग याशी संबंधित असलेले. किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा नागठाणा गुजरी आहे. किंवा मी यापूर्वी सांगितलं आहे की केळझर हे प्राचीन बौद्ध धम्म नगर होतं, वर्धा आणि यवतमाळ रोडवर असलेलं केळझर. तर या केळझरला सुद्धा धम्मनाग नावाचा एक नागवंशी राजा होता. भद्रावती ज्या विज्यासनच्या बौद्ध लेण्या आहे, या भद्रावती या नगरामध्ये भद्रनाग नावाचा नागवंशी राजा तिथेही शासन करत होता. माणिकगड हे जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे, या माणिकगडला माना नाग गहिलू नाग नावाचा नागराजा राज्य करत होता. तर सातवाहन असेल, वाकाटक आहे. तर हे सातवाहन आणि वाकाटक हे नागवंशी राजे होते, न की ते ब्राह्मण होते. तर आपण जो इतिहास बघणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये मौर्य घराण्याची सत्ता होती. परंतु या महाराष्ट्रामध्ये आणि नाग विदर्भामध्ये प्रामुख्यानं मौर्य, सातवाहन, वाकाटक, महाक्षत्रप आणि शिलाहार या बुद्धिस्ट राजांची प्रमुख शासन होती. तर आपण महत्वपूर्ण जे ठिकाण आहे ते म्हणजे पवनी नावाचं ठिकाण. कोणतं? पवनी हे जे ठिकाण आहे, तर पवनी हे जे ठिकाण आपल्या नाग विदर्भामध्ये, याला प्राचीन याची दोन नावं आहे. एक तर पवनी म्हणतात किंवा प्राचीन काही उल्लेख सापडतो पद्मावती. आपल्याला माहित आहे महान सम्राट अशोकांच्या ज्या 5 महाराण्या होत्या त्याच्यापैकीची पद्मावती ही सुद्धा सम्राट अशोकाची राणी होती. आणि या पद्मावतीच्या पोटी कुणाल नावाचा राजकुमार जन्माला आला होता सम्राट अशोकाला. तर जी तिसरी धम्मसंगीती, अत्यंत महत्वाची तिसरी धम्मसंगीती म्हणजे पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वात आणि सम्राट अशोक यांच्या आयोजनामध्ये जी भरवण्यात आली होती, त्यापैकी सम्राट अशोकांनी अनेक अर्हत भिक्खूंना देश विदेशामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारार्थ भिक्खू आणि भिक्खुनींना पाठवण्यात आलं होतं. तर हे पवनी हे जे क्षेत्र आहे हे नाग विदर्भातील अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. तर हे पवनी क्षेत्र जिल्हा भंडारा, भंडारा म्हणजे काय? ज्ञानाचा भंडार. जसं भगवान बुद्धाचं ज्ञान कसं आहे? ज्ञानाचं भंडार आहे. बुद्धाचं तत्वज्ञान हे महासागरासारखं आहे, कधीही न संपणारं भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आहे. ज्ञानाचा भंडारा भगवान बुद्धाकडे आहे, इतकं धम्म ज्ञान भंडारा भरलेला. हे भंडारा जे शहर आहे, हे भंडारा नगर मधील पवनी हे जे ठिकाण आहे, हे पवनी जे प्राचीन बौद्ध स्थळ आणि प्राचीन बौद्ध विद्यापीठ, हे पवनी नावाचं जे पुण्यक्षेत्र आहे, तर हे वैनगंगा नदीच्या किनारी आहे. कुठे आहे? वैनगंगा नदीच्या किनारी. ही नदी उत्तर वाहिनी दिशेला वाहत असते आणि हे असिक जनपद म्हणून महाजन पदमदामध्ये हे पवनी, अडम किंवा ही सर्व ठिकाणं येत असतात. तर पवनीचा एक उल्लेख म्हणून, पवनी हे हल्लूर प्राचीन सभ्यता, तुम्ही नाव
सिंधू सभ्यता नाव ऐकलं असेल, हडप्पा मोहेंजोदडो सभ्यता नाव ऐकलं असेल, पण हल्लूर सुद्धा एक प्राचीन सभ्यता होती. तर हल्लूर जी प्राचीन सभ्यता आहे, या हल्लूर प्राचीन सभ्यतेमध्ये पवनी नावाचं हे बौद्ध पुण्यक्षेत्र येतं. आपल्या नाग विदर्भामध्ये कौंडिन्यपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील आता जे अलीकडेच लागलेलं आहे पाचखेड, तर हे हल्लूर प्राचीन सभ्यतेमध्ये येत असतं. म्हणजे मौर्य पूर्व काळ याला हल्लूर प्राचीन बौद्ध सभ्यता म्हणून ओळखल्या जात असतं. तर या पवनीला प्राचीन हल्लूर सभ्यतेचा सुद्धा इतिहास लागलेला आहे. तर एक श्रीलंकेमध्ये आणि महापरिनिर्वाण सुत्तामध्ये आणि दाढा वंश नावाचा एक बौद्ध ग्रंथ आहे श्रीलंकेमध्ये, दाढ वंश. तर भगवान बुद्धांचे आपण जे वंदनेमध्ये म्हणत असतो, तिदस पुरवरे नाग लोकेच थुपे, म्हणजे जे भगवान बुद्धांचे जे शारीरिक धातू आहे, दंत धातू आहे, तर असा उल्लेख आहे त्या दाढ वंशमध्ये, तिदस पुरवरे एका नागपुरे अहं एका गांधार विषये एकासी पुनर्सिहले, म्हणजे भगवान बुद्धांचा एक दंत धातू हा नागपूरला होता असा उल्लेख आहे. एक गांधार देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तानला होता प्रदेशामध्ये, आणि एक सिंहल देश, सिंहल म्हणजे आजचं श्रीलंका देशामध्ये. तर भगवान बुद्धांचा एक दंत धातू आंध्र प्रदेशामध्ये भट्टीप्रोलू नावाचे एक ठिकाण आहे, भट्टीप्रोलू, तिथला भगवान बुद्धाचा एक दंत धातू होता. तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये हे पवनी जे क्षेत्र आहे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप बांधले होते, महाविहार बांधले होते, त्या 84,000 महास्तूपांपैकीच जसं की सांचीचा जगप्रसिद्ध स्तूप किंवा भरऊचा बौद्ध स्तूपाचे जे शिल्प आहे, त्या शिल्पाप्रमाणे अत्यंत महत्वाची शिल्पकला म्हणजे पवनीची बौद्ध स्तूपाची शिल्पकला. म्हणजे सांची आणि भरूचच्या महास्तूपाप्रमाणेच पवनीचा बौद्ध महास्तूप होता. आणि हे पवनी जे क्षेत्र आहे हे वैनगंगा नदीच्या किनारी आहे. आणि हे पवनी जे क्षेत्र आहे म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे महाकोसल जनपद म्हणून ओळखला जातो, महाकोसल, तर या महाकोसल जनपदाचा जो राजा होता बुद्धाच्या काळामधला राजा प्रसेनजित, तर महाकोसल जनपद आणि असिक जनपदाच्या सीमेवर हे पवनी बौद्ध विद्यापीठ आणि बौद्ध महास्तूप होतं. आपण भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे पंचसाल नावाचं गाव आहे दक्षिण कोसल म्हणजे आजचं छत्तीसगड, या ठिकाणी भगवान बुद्ध स्वतः येऊन गेलेले होते. तर या पवनीला 2500 वर्षापूर्वीचा इतिहास सुद्धा आहे. पवनार आणि पवनी हे जे ठिकाण आहे, पवनी आणि पवनार ही वाकाटक राजे नागराजांनी त्या ठिकाणी शासन केलेलं आहे या दोन्ही ठिकाणी. तर या नाग विदर्भामध्ये मौर्य असेल म्हणजे या पवनीला सुद्धा अनेक नागराजांच्या सत्ता होत्या. तर त्याच्यापैकी मौर्य, सातवाहन, महाक्षत्रप, वाकाटक, शुंग, सिथियन आणि नंतर भोसले घराणे किंवा मग नाग गोंडराजे यांनी सुद्धा पवनीला, भंडाऱ्याला, या नाग विदर्भामध्ये शासन केलेलं आहे. या पवनीला एकूण 5 कालखंडाचे अवशेष सापडतात. तर जिल्हा भंडारा म्हणजेच धम्मज्ञानाचा भंडारा. तर या भंडाऱ्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा पदस्पर्श झालेला होता. आपल्याला सर्वांना माहित आहे 25 एप्रिल 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलगाव या जिल्हा वर्ध्याच्या ठिकाणी आलेले होते. तर बाबासाहेब भंडाऱ्याहूनच आले होते आणि तेव्हा बाबासाहेब म्हणजे भंडारा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा 54 ला भेट झाली. बाबासाहेब लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते आणि भंडाऱ्यावरूनच ते पुलगावला आले. 1954 ची गोष्ट आहे. बाबासाहेब मग पराभूतही झालेले होते. भाऊराव बोरकर नावाच्या माणसाने बाबासाहेबांना आपल्याच माणसाने पराभूत केलं. तो इतिहास वेगळा आहे. तर भंडारा हे जे स्थळ आहे आणि पवनी हे जे स्थळ आहे, पवनीमुळे भंडारा हे क्षेत्र पूर्ण जगासमोर प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये संत तुकाराम महाराजांचं जन्मगाव आहे देहूगाव. इंद्रायणी नदीच्या काठी
भंडारा डोंगर म्हणून बौद्ध लेण्या सुद्धा आहे. म्हणजे आपल्या नाग विदर्भामध्ये भंडारा जिल्हा आहे, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये देहूगावला भंडारा डोंगर नावाच्या बुद्ध लेण्या आहे. ज्या भंडारा डोंगर बुद्ध लेणीमध्ये संत तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिलेली आहे, ध्यान करत होते. त्या लेण्यावर आता कब्जा झालेला आहे, ते मी सांगणार नाही. तर भंडारा हे जे बुद्धिस्ट नाव आहे, भंडारा म्हणजे ज्ञानाचा, धम्मज्ञानाचा भंडारा. तर भंडारा जिल्ह्यामध्ये काही गावांची नावं सुद्धा बुद्धिस्ट नावं आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये काही छोटी छोटी गावं आहे, त्यांची गावं सुद्धा बुद्धिस्ट इतिहासाशी, संस्कृतीशी जोडलेले आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये अशोकनगर नावाचे एक गाव आहे, किंवा श्रीनगर नावाचे एक गाव आहे. श्रीनगर आपल्याला माहित आहे, जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर, आणि श्रीनगर शहर हे स्वतः सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. किंवा ईटगाव आहे, हे म्हणजे पवनीला लागून आहे. तर हे बुद्धिस्ट नाव सुद्धा. तसंच आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पवनी अल्लीपूर हे सुद्धा एक ठिकाण आहे, आणि या पवनी अल्लीपूरला सुद्धा पद्मनाग नावाचा बौद्ध नागराजा होऊन गेलेला आहे. तर हे नाग विदर्भ हा संपूर्ण जम्बूद्वीप हा नाग लोकांचाच होता. पवनी या शब्दामध्येच, पवनी म्हणजे काय तर पावन नगरी, जे पुण्यक्षेत्र, पुण्यं खेतं लोक साधते, म्हणजे ज्या ठिकाणी भिक्खू संघ, पुण्याची खेती करणारा भिक्खू संघ वास करतो, त्यालाच पुण्यक्षेत्र, पावन नगरी किंवा पवनी नगरी म्हणून ओळखल्या जातो. तर या पवनी नगरीला स्वतः नागराजा बिंबिसाराचा पुत्र म्हणजे वैदेही पुत्र अजातशत्रूनं सुद्धा या पवनीला भेट दिलेली आहे भंडाऱ्यामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे अजातशत्रू यांनी सुद्धा भेट दिलेली होती. स्वतः सम्राट अशोक यांनी, आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप बांधली आणि महास्तूपाचा दीपदान उत्सव केला एकाच वेळी. तर म्हणजे 3 वर्ष लागली होती त्यांना 84,000 महास्तूप बांधायला, असा उल्लेख आहे. तर त्यांचं इनॉग्रेशन करण्यासाठी, उद्घाटन करण्यासाठी किंवा महादीपदान उत्सव करण्यासाठी स्वतः सम्राट अशोक पवनीच्या त्या स्तूपावर, म्हणजे पवनीला एकूण 5 स्तूप आहे, सध्याला पुन्हा कोदुर्लीला एक स्तूप लागलेला आहे. तर स्वतः सम्राट अशोक, त्यांचे जे धम्मदीक्षा गुरु आहे मोग्गलीपुत्त तिस्स मथुरेचे किंवा अरहत भिक्खू महादेव, स्वतः महामहेंद्र, संघमित्रा, हे सुद्धा पवनी या भंडाऱ्याच्या महास्तूपाला त्यांनी भेट दिलेली आहे. इतकंच नाही, 7व्या शताब्दीमध्ये चायनाचा चीनी बौद्ध भिक्खू युआन शॉंग यांना सुद्धा त्या म्हणजे पवनी भंडाऱ्याच्या बौद्ध विद्यापीठाला म्हणा, बौद्ध महाविहाराला म्हणा, त्याला भेट दिलेली आहे. इतकंच नाही, सर अलेक्झांडर कनिंघम असेल आणि स्वतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भंडारा, पवनी, मूल, देसाईगंज, वडसा या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांनी भेट दिलेली आहे. तर बाबासाहेब, पवनी हे जे पवित्र नगरी आहे, तर हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र होतं. या पवनीला केवळ बौद्ध भिक्खूच राहत नव्हते, तर बौद्ध भिक्खुणी सुद्धा राहत होत्या. त्याचे शिलालेख धम्म लिपीमध्ये तिथेच प्राप्त झालेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी केवळ पवनी भंडाऱ्याला केवळ बौद्ध भिक्खूच नाही, तर बौद्ध भिक्खुणी सुद्धा राहत होत्या, त्याचे शिलालेख आहे. तर पवनीला एकूण 27 धम्म शिलालेख धम्म लिपीमध्ये, पाली प्राकृत मध्ये प्राप्त झालेले आहे. तर पवनी प्राचीन या बौद्ध महास्तूपाचा शोध सन 1887 मध्ये हेनरी कजिन्स, सर जॉन मार्शल हरग्रेव्स आणि सर अलेक्झांडर कनिंघम यांनी यांना भेट दिलेली आहे. तर ते 27 धम्म शिलालेख पवनीचे आपण जसेच्या तसे आपण वाचणार आहोत. तर हे पवनीचे जे धम्म शिलालेख आहे पाली प्राकृत धम्म लिपीमध्ये, हे सध्याला नागपूरच्या अजब बंगल्यामध्ये आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये पवनी भंडाऱ्याचे काही अवशेष ठेवलेले आहे. तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा पवनी शिलालेख आहे. तो पवनी शिलालेख खूप सुंदर आहे, अत्यंत महत्वाचा शिलालेख आहे. धम्म शिलालेख आपण म्हटलं पाहिजे त्यांना. तो धम्म शिलालेख आहे नागस्स पंचनिकायस्स. पंचनिकाय म्हणजे काय? जे 5 निकाय, निकाय म्हणजे काय? खंड. जसं दिग्निकाय,
मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय या 5 निकायाचा जाणकार असलेला, ज्ञाता असलेला, ज्याला अभ्यास आहे, या 5ही निकायामध्ये परिपूर्ण ज्ञान असलेला नाग नावाचा भिक्खू या पवनीला राहत होता. या पवनी बौद्ध विद्यापीठामध्ये राहत होता. म्हणजे पंचनिकाय म्हणजे 5 निकायांचा जाणकार असलेला विद्वान अर्हत भिक्खू, नाग नावाचा भिक्खू, असं नागस पंचनिकायस असं पाली धम्मलिपीमध्ये सापडलेलं आहे. दुसरा शिलालेख आहे पवजितस उत्तरकस मोदी रोटी उपासिकाय विसमिताय दान. म्हणजे विश्वमित्रा, आपल्याला रामायणामधला विश्वमित्रा सांगितलं जातं, पण विश्वमित्रा नावाची उपासिका होती पवनी भंडाऱ्याला. तिचा शिलालेख आहे, आता तो पडलेला आहे. उपासिकाय विसमिताय दान म्हणजे विश्वमित्रा नावाच्या उपासिकेचं या पवनीच्या स्तूपाला, महास्तूपाला दान. किंवा साथ विसामी साथ दानम सुखाय भवतु सव संतान, सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ विश्वमित्रा नावाच्या उपासिकेनं या पवनीच्या महास्तूपाला दान केलेलं आहे, महाविहाराला दान केलेलं आहे. तर या पवनीचं मौर्य काळ आणि सातवाहन काळ, वाकाटक काळ, शुंग काळ, हे याच्यामध्ये तर आपल्याला असं वाटतं की शुंग जे राजा आहे हे जरी आपण म्हणत असले तरी पण अग्निमित्र शुंग यांचे जे शिलालेख साचेच्या स्तूपावर सापडतात की अग्निमित्र हा बुद्धिस्ट राजा होता. किंवा मग त्याच्यावर आणखी पवनीचा स्तूप आहे भारगणाचा राजा भगदत्त, पुस्सगुप्तांची दान, समिकाय दान, भिक्खू उत्तरक दान, बुद्धदेव दान, भिक्खू उत्तरगुप्त दान म्हणजे उत्तरगुप्त नावाचा भिक्खूही पवनीला राहायचा. नागपंचनिकायस दान, महायसा अंत्यवासनीय दान, मुचरिंदो दान, धम्म धय बुद्ध दान, भिक्खू यक्षदत्त दान, भिक्खुनी हलिया दान म्हणजे हलिया नावाची भिक्खुनी, भिक्खू बुद्ध रखित दान, बाठिया पासाद दान, उपासिका सतिका दान म्हणजे सतिका नावाच्या उपासिकेचं पवनीच्या महास्तूपाला दान, भिक्खुनी गोह दान किंवा तिक्क, कन्हा, अग्निदेव, वणीय व्यापाऱ्यांचं दान, गृहपती, नंदनपुत्र वलनक दान. आणि या ठिकाणी म्हणजे या पवनीच्या स्तूपावर 5 भिक्खूंचे म्हणजे जे 5 भिक्खूंच्या दानदात्यांचा उल्लेख आहे आणि 3 भिक्खुनींचे नाव म्हणजे पवनीला एकूण 5 भिक्खूंच्या नावाचा उल्लेख आणि 3 भिक्खुनींच्या नावाचा उल्लेख आहे आणि 3 उपासिकेंचा नावाचा उल्लेख आलेला आहे. तर या पवनीला वाकाटक नागराजांचा एक ताम्रपट सुद्धा सापडलेला आहे आणि त्याच्यावर वाकाटकांच्या राजवंशाची वंशावळ सुद्धा सापडलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की सम्राट अशोकांनी ज्या ठिकाणी 84,000 महास्तूप बांधली होती ते ठिकाण महानगर म्हणून जगामध्ये जम्बूद्वीपामध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजे जिथे महास्तूप 84,000 पैकी ते महानगरच होतं. तर हे पवनी एक व्यापारी मार्ग सुद्धा होता. पवनीचा जो व्यापारी मार्ग हा रोम, ग्रीक, इटली, सिरिया, इजिप्त आणि अरब पर्यंत हा व्यापार चालायचा. तर त्या ठिकाणी पवनीला महाक्षत्रप यांचा सुद्धा एक शिलालेख प्राप्त झालेला आहे. तो पाली प्राकृत मध्ये महाक्षत्रप कुमार रूपी अम्मन. तर आपल्याला माहित आहे की सातवाहनांच्या सोबतच या महाराष्ट्रामध्ये महाक्षत्रप हे सुद्धा राजे, यवनशक राजे होऊन गेले. ज्याच्यापैकी आपल्याला नाव प्रसिद्ध आहे महाक्षत्रप रुद्रदामन असेल, महाक्षत्रप नहपान असेल किंवा महाक्षत्रप चित्त असेल किंवा महाक्षत्रप जयदामन असेल. तर त्याचपैकी महाकुमार रूपी अम्मन नावाचा राजा सुद्धा, त्याचं सुद्धा शासन पवनीला होतं. तर पवनीला जे एकूण 5 महास्तूप आहे तर त्याच्यापैकी जगन्नाथ टेकडी म्हणून ओळखले जातात. वास्तविक पाहता जगन्नाथ, विश्वनाथ ही सर्व बुद्धांचीच नावे आहे. तर आज ज्या पवनीचा जो महास्तूप आहे जगन्नाथ टेकडी म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी आज शिवशंकराचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आज जर ते शिवशंकराचं मंदिर जर हटून त्या ठिकाणी जर उत्खनन केलं तर खूप मोठा धम्माचा साठा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. ज्या ठिकाणी जगन्नाथ टेकडीवर शिवशंकराचं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे ते वास्तविक पाहता प्राचीन बौद्ध स्तूप आहे.
तर आपल्याला माहित आहे जगन्नाथ टेकडी जशी पवनीला आहे तसंच जगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये आहे. तर जगन्नाथपुरीला तथागत भगवान बुद्धांचा एकदंत धातू होता. जो एकदंत धातू एकदंत कुमार नावाचा जो नागराचा होता आणि हेममाला नावाची जी महाराणी होती तिनेच भगवान बुद्धांचा एकदंत धातू जगन्नाथपुरी ओडिसाला त्याची रथयात्रा निघायची. रथावर त्या दाताची एकदंत बुद्धांच्या दाताची रथयात्रा निघायची. आज ती रथयात्रा निघते पण ती वेगळ्या पद्धतीनं. तर भगवान बुद्धांचा एकदंत धातूचं ते विहार म्हणजे आजचं जगन्नाथपुरी होय. आणि स्वतः दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये स्वतः स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध विहार होय. नंतरच्या काळामध्ये जगन्नाथपुरीच असेल किंवा ओडिसा मधले जेवढे काही बौद्ध विहार होते हे कालाचंद काला पहाड नावाच्या ब्राह्मणांनी तोडलेले आहे. नंतर जगन्नाथपुरीचा जो दात होता तर हा जगन्नाथपुरीचा एकदंत धातू भगवान बुद्धाची एक दाढ ती सिहलीला म्हणजे आजही कॅन्डीला श्रीलंकेमध्ये आहे. तर पवनीला एकूण 5 महास्तूप आहे. चांडकापूर महास्तूप, सुलेमान महास्तूप, हरदोला आणि कोदुर्ली महास्तूप. तर पवनी या ठिकाणी हिनयान पंथ होता, महायान पंथ नव्हता. आणि पवनीला खास करून अशोक स्तंभ सुद्धा होता, तो नष्ट झाला असेल. आणि सम्राट अशोकाने जेवढे काही 84,000 महास्तूप महाविहार उभारले होते तर त्या ठिकाणी बुद्धगयेची बोधी शाखा म्हणजे पिंपळ वृक्ष बोधी वृक्षाची सुद्धा लागवड केलेली होती. तर जे आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि नागपूरच्या अजब बंगल्यामध्ये पवनीच्या भंडाऱ्याचे शिल्प, ते बुद्धिस्ट शिल्प, महास्तूपाचे शिल्प ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये त्रिरत्नाचं प्रतीक असेल किंवा 5 बोधी वृक्षांचे शिल्पांकन आहे किंवा वज्रासन आहे किंवा मुचरिंद नागाचं शिल्प आहे आणि शिलास्तंभ आहे किंवा काही सिक्के आहे, विटा आहे किंवा त्या ठिकाणी लाकडांचं सुद्धा बांधकाम होतं असाही उल्लेख आहे. एक शिल्प तर खूप सुंदर आहे. राजा अजातशत्रू भगवान बुद्धांचे शारीरिक धातू अस्थि यांची हत्तीवर मिरवणूक काढतानाचं शिल्प आणि मुचलिंद नागाचं शिल्प सुद्धा आहे. तर पवनी हे पवनीला प्राचीन बौद्ध लेण्या सुद्धा आहे. वाकाटक काळातल्या 2 बौद्ध लेण्या आहेत तिथून 8 किलोमीटर अंतरावर. आणि त्या ठिकाणी सुद्धा कोरंबी बुद्ध लेण्या म्हणून पवनीच्या बाजूला आहे. तिथे पाली धम्मलिपीमध्ये सुद्धा शिलालेख आहे. तर या पवनीच्या जो महास्तूप होता साची आणि भरऊच्या महास्तूपाप्रमाणे आता त्याच्यावर जगन्नाथ टेकडी म्हणून त्याच्यावर महास्तूप निर्माण करण्यात आलेला आहे. तर हा जो नाग विदर्भ आहे तर या नाग विदर्भामध्ये पुन्हा एक ठिकाण आहे नागभीड नावाचं ठिकाण. तिथे देवटेक म्हणून नागभीड पासून देवटेक नावाचं जे ठिकाण आहे तर तिथे सम्राट अशोकांच्या धम्म महामात्राचं भगवान बुद्धांचं जे पहिलं सील आहे ते पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये तिथे शिलालेख सापडलेला आहे सम्राट अशोकाचा देवटेक नागभीडला. तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या पहिल्या शिलाचा उल्लेख आहे की प्राण्यांची हिंसा करू नये. दुसरं ठिकाण आहे याच पवनीच्या परिसरामध्ये संघारामगिरी. तिथे सुद्धा मौर्य आणि सातवाहन काळातल्या विटा आणि ते सुद्धा प्राचीन विहारच होतं. याच पवनीच्या परिसरामध्ये चंद्रपूरला लागून असलेलं चंदनखेडा या ठिकाणी सुद्धा सातवाहनाचा महास्तूप आहे जिल्हा चंद्रपूरमध्ये. आणि अलीकडेच जिल्हा यवतमाळमध्ये बाभुळगाव तालुक्यामध्ये पाचखेड या छोट्याशा गावामध्ये चंद्रभागा छोट्याशा नदीच्या काठावर त्या ठिकाणी बौद्ध सातवाहन आणि मौर्यांचा स्तूप लागलेला आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायर हे छोटस गाव आहे वणीजवळ आणि पाचखेड नावाचं एक छोटस गाव आहे. हे सुद्धा प्राचीन सातवाहन वाकाटक काळांचे तिथे बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहेत. तर आता जे वैनगंगा नदीच्या काठावर हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे पवनी. तर वैनगंगा नदीच्या काठावर सुद्धा दुसरं एक महाविहार होतं ते म्हणजे मार्कंडा महाविहार. हे सुद्धा म्हणजे पवनी सुद्धा वैनगंगा नदीच्याच किनारी आहे आणि मार्कंडा हे जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मार्कंडा सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. मी त्या ठिकाणी आताच 1 महिन्याच्या आधी गेलो. त्या ठिकाणी ते वज्रयानी महाविहार आहे मार्कंडा गडचिरोलीचं. तिथं महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते. तिथं 3 भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहे. पूर्ण इतक्या सुंदर भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहे.
तीन ध्यान मुद्रा, भगवान बुद्धांच्या ध्यान मुद्रा म्हणा किंवा पद्मासन मुद्रा, इतक्या सुंदर मुद्रा, तीन बुद्धाच्या मूर्त्या आहेत. तिथं 24 आऱ्याची धम्मचक्र आहे, आम्रपालीचं शिल्प आहे, बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं किंवा आम्रपालीचं शिल्प सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि तो एकूण 40 एकरावर ते ठिकाण आहे. 1873 मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांनी मार्कंडा गडचिरोली येथील भेट दिलेली होती. तर त्या ठिकाणी मार्कंडा या प्राचीन वज्रयानी महाविहाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे कीर्तिमुख शिल्प खूप आहे, हत्ती आहे, बोधिसत्व अवलोकितेश्वर आहे, बोधिसत्व वज्रपाणी पद्मपाणी, आणि बुद्धाच्या आईचं सुद्धा शिल्प आहे, महामाया देवीचं कमळामध्ये बसलेली आणि दोन बाजूला दोन हत्ती असलेले ते शिल्प मार्कंड्याला आपल्याला पाहायला मिळतं. तर मार्कंडा सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागेपल्ली आणि मुलचेरा हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे ते सुद्धा, त्या मुलचेरा गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सातवाहन, मौर्य आणि वाकाटक काळातील बौद्ध अवशेषांचं प्राप्त झालेलं आहे. तर हा संपूर्ण विदर्भ हा जो नाग विदर्भ म्हणून ओळखला जातो, या नाग विदर्भावर नाग लोकांची सत्ता होती, नाग शासन होतं, आणि नाग शासन जेव्हा येईल तेव्हाच बुद्ध शासन येऊ शकतं. म्हणून नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केलेला आहे. तर आज जे पवनी नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ, ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू आणि बौद्ध भिक्खुनींचा गड होता, बौद्ध धर्माचं नालंदा तक्षशिलाप्रमाणे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं, जगभरातले भिक्षू त्या ठिकाणी सुद्धा शिकायला यायचे. म्हणजे स्वतः युआनशांग नावाचा चीनी बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी पवनीला भंडाऱ्याला भेटण्यासाठी आलेला होता 7व्या शताब्दीमध्ये. म्हणजे युआनशांग तर असा लिहितो की ज्यावेळी त्यांनी पवनी भंडाऱ्याला भेट दिली तर त्या ठिकाणी सुंदर नदीमध्ये सकाळी सकाळी त्याने भेट दिली. त्यानं लिहिलेलं आहे त्याच्या प्रवास वर्णनामध्ये की तेव्हा तिथे एक सुंदर तलाव होता, त्याच्यामध्ये पांढरी कमळाची फुलं होती, आणि त्या सुंदर तलावामध्ये हत्तीचा झुंड त्यांनी आपल्या सोंड मध्ये पाणी घेऊन त्या महास्तूपावर त्यांनी वंदन केलेलं होतं, स्तूपांच्या झुंडांचं, असं युआनशांग पवनीचं उल्लेख करतात. इतकं सुंदर ते वातावरणाचं ते स्थळ होतं. नंतर प्रतिक्रांतीच्या काळामध्ये 84,000 महाविहार असो की महास्तूप असो यांच्यावर अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे बौद्ध धम्म नष्ट झाला नाही, नष्ट केल्या गेल्या. म्हणून लक्षात घ्या, या भारताचा इतिहास श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास आहे. हा इतिहास पवनी धम्म ज्ञानाचा भंडारा, म्हणजे धम्म भगवान बुद्धाचा धम्म सागर आहे, कधीही न संपणारा ज्ञानाचा सागर म्हणजे बुद्धाचं धम्म ज्ञान. आणि हाच धम्म ज्ञानाचं भंडार म्हणजे धम्म ज्ञानाचा भंडारा म्हणजे पवनी हे प्राचीन बौद्ध स्थळ होय, प्राचीन बौद्ध विद्यापीठ होय. तर या ठिकाणी सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो आणि याच ठिकाणी माझ्या या धम्मवाणीला मंगलवाणीला विराम देतो. भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल. सगळे साधू साधू म्हणा. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. हे बंद करा. एतेन सच्च वचेन होतु मे जय मंग. बंद करा. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे संघो मे शरणं वरं.